महाराष्ट्रामध्ये वन खात्याच्या अखत्यारीत मोठं क्षेत्र आहे, त्यामुळे या परिसरात अनेक प्राणी आणि पक्षी आहेत। मात्र आता या प्राणी आणि पक्ष्यांची पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू झालेली आहे, कारण वन विभागानं जे पाणवठे निर्माण केलेत ते कोरडे ठाक पडलेत, तर कुठे या पाणवठ्यांमध्ये अशुद्ध पाणी सोडलं गेलेलं आहे। पाहुयात या सगळ्या बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। उन्हाच्या झळा तीव्र, पक्ष्यांचेही हाल। वन खात्याचे पाणवठे कोरडे ठाक, दूषित पाण्यामुळे पक्ष्यांच्या जीवाला घोर। बीड जिल्ह्यातील नायगाव मयूर अभयारण्य हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण। या परिसरात एक नव्हे दोन नव्हे तर 7,500 पेक्षा जास्त मोरांची संख्या आहे। त्यासोबतच 100 पेक्षा अधिक वन्यजीव प्राणी देखील इथं आहेत। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांना पिण्याकरता पाणी मिळेना, कारण त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत, तर अनेक पाणवठ्यात दूषित पाणी ठेवलं गेलंय। करचुंडी वनक्षेत्र विभागातील पिंपरनई या ठिकाणचे पाणवठे कोरडे ठाक पडलेले आहेत आणि वन्यजीव हे मानवी वस्तीकडे पाण्याचे तहानलेले असल्याने धाव घेत आहेत। पांढरे जे पट्टे दिसत आहेत त्या ठिकाणी मोठमोठे चिरा आहेत। जर या ठिकाणी चिरा पडलेले आहेत तर केवळ या ठिकाणी सिमेंट लावून हे भागणार नाही, याच्यामध्ये पाणी टिकणार नाही। वन विभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत, मात्र त्यात अस्वच्छ पाणी ठेवण्यात आलंय। त्यामुळे वेळच्या वेळी हे पाणी बदलण्याची मागणी होतीये। जे काही नैसर्गिक पाणवठे होते तेही एकतर आटलेत आणि जे आहेत ते अतिशय दूषित आहेत। ते पाणी जर पिलं तर कदाचित हे सजीव वाचू शकणार नाही, तितकी भयंकर अवस्था आहे। मात्र याकडे वन विभागाचं कसलंही लक्ष नाही आहे। या पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था सध्या करणं खूप गरज आहे। एप्रिल महिना आणखीन मे यायचा आहे, तर अशा वेळी वन विभागाने याची जबाबदारी स्वीकारावी। बीड जिल्ह्यात 3,000 हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे या परिसरात प्राणी आणि पक्ष्यांची संख्या मोठी आहे। मात्र या प्राण्यांना आता पिण्याकरता पाणी मिळत नाहीये। त्यामुळे वन खात्यानं या पाणवठ्यात शुद्ध पाण्याची सोय करायला हवी। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।